श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान क्रीडन परम निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त महाराजांची भक्ती करण्याचा भागच असा आहे की एकदा माणूस दत्तभक्त झाला की तो आत 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 आतच जातो, तो बाहेर कधी येतच नाही। मागे एकदा बोललोय, इसमें भवरे है साहिल नहीं है, तेरे रस का लगा चसका जिसको। एकदा त्याची गोडी लागली की तो माणूस आतच जातो, तो साधक आत 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 जातो। जगाच्या दृष्टीने तो मूर्ख ठरत जातो। जग जे करत असतं ते हे कधीच साधक करत नाही, परंतु जगाच्या दृष्टीने जरी मूर्ख ठरला तरी आंतरजगतामध्ये तो अतिशय सुदृढ अशा सुदृढ अवस्था प्राप्त करत असतो। महाराजांची गायीची सेवा, गोपालनाची सेवा, गायत्रीची सेवा आणि गुरुचरित्राची सेवा अत्यंत तीव्रतर अशी चालू होती। एकदा एका संचाराने त्यांना सांगितलं, रमणनाथांच्या आणि वाडीला, नरसोबाच्या वाडीला 6 महिने नेहमी जाणं वाडीला व्हायचं, पण एकदा नरसोबाच्या वाडीला संपूर्ण दिवसात गुरुचरित्राचं अख्खं पारायण 10 तास एका बैठकीत बसून गुरुचरित्राचं पारायण केलं। वेगवेगळ्या दिव्य शक्तींचा संवाद सुरू झाला आणि हे सगळं करत असताना गोपालन अतिशय निष्ठेनं काणे महाराज करत होते। सज्जन हो, एक दिवशी असा चमत्कार घडला की अन्नान्न दशा होती, दारिद्र्य होतं, घरात काही अन्न शिजलेलं नव्हतं, परंतु चेहऱ्यावरती मात्र करोडो रुपये देऊन सुद्धा एखाद्या करोडपतीच्या चेहऱ्यावर जो आनंद नसेल तो आनंद श्रीपाद प्रभाकर काणे यांच्या चेहऱ्यावरती होता। आणि खरंच आहे, संतांच्या चेहऱ्यावरती जे समाधान असताना ते पैसा अडका असलेल्या माणसाच्याकडे असतंच असं सांगता येणार नाही। समाधान नावाची वस्तू अजून तरी बाजारात विकत मिळत नाही म्हणून बरं आहे, नाहीतर माणसानं ते समाधान सुद्धा विकत घेतलं असतं। एक मित्र आला आणि त्या मित्रांनी बरोबर गोंदवलेकर महाराजांच्या तसबिरी पुढे पैसे ठेवले। काणे महाराजांनी टाळी वाजवली, आनंदभराने टाळी वाजवली। त्या मित्राला असं वाटलं की आपला हा मित्र या पैशानी बाजारातनं किराणा मालाचं सामान आणून 4-5 दिवस चालू असलेला, मुलाबाळांचा चालू असलेला उपवास सोडेल आणि उपवासी असलेला आपला मित्र काहीतरी 2 घास शिजवून खाईल म्हणून कदाचित टाळ्या वाजवल्या असतील। त्यांनी विचारलं, श्रीपाद तुम्ही टाळी का आनंदाने वाजवली? ह्या पैशातून आता काही पुढची व्यवस्था गृहस्थाश्रमाची मार्गी लागेल म्हणून का? महाराज म्हणाले, चुकताय तुम्ही। सद्गुरूंनी मला गोपालन करायची आज्ञा केली आहे, ती मी अतिशय निष्ठेनं करण्याचा प्रयत्न करतोय। 4 दिवसापर्यंतचा वैरणीचा भाग माझ्याकडे जमा आहे, पण 4 दिवसानंतर या गोमातेला काय खायला घालू हा प्रश्न माझ्या मनात भेडसावत होता। तुम्ही हे जे पैसे गोंदवलेकर महाराजांच्या पुढे आणून ठेवलेत तसबिरी पुढे, यातून माझा आता पुढचे 10 दिवस वैरणीची चिंता मिटली। म्हणजे किती दृढव्रती होते। म्हणून सुरुवातीला सांगितलं, गुरु सेवाव्रती खणखणीत हे नाणे। दारिद्र्य होतं पण चित्ताचं समाधान गेलेलं नव्हतं। एक दिवशी दिव्य चमत्कार घडला। काय घडलं? खूपच विलक्षण घटना घडली, खूपच विलक्षण। घरामध्ये बसलेले होते काणे महाराज, त्यांची मुलगी सिंधुताई आणि पत्नी होत्या आईसाहेब अन्नपूर्णा माता। त्या आत आहेत, सिंधुताई आत आहेत, काणे महाराज बसले आपल्या घरामध्ये आणि एक भिकारी दुपारच्या वेळेला दारामध्ये आला। भिकारी बरं का, काखेला झोळी आणि याचना करतोय, काही असेल शिळं पाकं तर द्या। काणे महाराजांनी अतिशय नम्रपणे सांगितलं, हे बघा आमच्या घरात काहीही नाही। तो भिकारी विचारतो, काहीतरी असेल, शिळं पाकं असेल तरी चालेल, शिळं द्या, काही द्या, काही तर असेल, जे असेल ते द्या। काणे महाराजांनी पुन्हा नम्रपणे सांगितलं, म्हणलं हे बघा शिळं नाही, पाकं नाही, माझ्याकडे काही नाही। एकादशीच्या घरी शिवरात्र आल्यासारखं तुम्ही माझ्या घरी आलाय, माझ्याचकडे काही नाही तर मी तुम्हाला काय देऊ?
तुम्ही फक्त ते कपडे घालून झोळी हाताला बांधली आहे काखेला आणि भीक मागताय, आणि मी चांगले कपडे घालून भगवंताच्या वरती भरोसा ठेवून उपवास आनंदानं स्वीकारतोय. फरक फक्त एवढाच आहे की मी घरात बसलोय आणि तुम्ही भीक म्हणून मागायला दारात लोकांच्या प्रत्येकाच्या जाताय. महाराज माफ करा, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही भिक्षा म्हणून. तो आलेला जो भिकारी होता त्यानं ते शब्द ऐकले आणि त्या भिकाऱ्यानं आपल्या झोळीतली एक चतकोर भाकरी काढली. चरित्रात दिव्य वर्णन आहे. आणि ती भाकरी काणे महाराजांच्या पुढे गेली. तुम्ही काहीच जेवला नाहीत का? मी तुम्हाला माझ्याकडे भीक म्हणून लोकांनी घातलेल्या अन्नातलं काही दिलंय, ही भाकरी घ्या म्हणाले तुमच्याकडे. म्हणून चतकोर भाकरी काणे महाराजांच्या पुढे टाकली आणि तो भिकारी पुढे निघून गेला. डोळ्यातनं घळ 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 पाणी काणे महाराजांच्या येऊ लागलं. काय ही अवस्था माझ्या प्रारब्धाची माझ्याकडे आली. भिकारी दारात भीक मागायला येतो आणि तो भिकारी त्याच्याकडे भीक म्हणून लोकांनी घातलेल्यातल्या भाकरीचा एक तुकडा माझ्या पुढे भीक म्हणून भिकारीच मला घालतो. डोळ्यातनं अश्रुधारा सुरू झाल्या. गोंदवलेकर महाराजांनी पाठीवरती हात ठेवला आणि धीर दिला. बाळ, मी जे आता सांगतोय ते वाक्य नीट ऐक. मी सांगतोय ते वाक्य नीट ऐक. श्रीपाद, हा आलेला भिकारी भिकाऱ्याच्या रूपात आला होता, पण तो भिकारी नव्हता. तो कोण होते आलेले? ते भिकाऱ्याच्या रूपात तुमच्या पुढे साक्षात अत्रिनंदन, अत्रिपुत्र दत्तात्रेय आले होते. आणि लक्षात घ्या, आजपर्यंत तुम्ही खूप दुःख दैन्य जीवन जगलात, पण आज तुमच्या आयुष्यातला परमकृपेचा दिवस आहे. चराचराला कणाकणाला व्याप्त असलेले श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेय त्यांनी त्यांच्या झोळीतला तुकडा तुमच्या पुढे टाकलाय. आजपासून तुमचा राजयोग सुरू झाला. लक्षात घ्या, आजपासून दत्तात्रेयांनी ज्यांच्यावर कृपा केली त्यांना काही कमी पडणार नाही. आजपासून तुमचा राजयोग सुरू झाला. सज्जन हो, त्यानंतर काणे महाराजांनी मागे वळून पाहिलंच नाही. दत्तात्रेयांची परिपूर्ण कृपा झाली. अत्रिपुत्र दत्तात्रेयांची कृपा झाली. राजयोग सुरू झाला. काणे महाराजांचं गुरु दरबार तिथं भरला आणि खूप सुंदर अशा पद्धतीने मार्गशीर्ष दशमीचा उत्सव चालू असताना पहाटेच्या वेळेला प्रत्यक्ष दत्तात्रेयांचं दर्शन झालं. तेच दत्त रामरायाच्या रूपात विलीन झाली ती मूर्ती आणि रामांचंही दर्शन झालं. आपण बेळगावला गेलात तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणाचं दर्शन आपल्याला मिळेल. सज्जन हो, काणे महाराजांनी केलेली रामनामाची सोपी फोड सांगतो. श्रीराम म्हणजे ब्रह्मा, जयराम म्हणजे विष्णू, जय जय राम म्हणजे महेश. श्रीराम जय राम जय जय राम म्हणजे दत्ताचीच उपासना आहे. सांगायचं तात्पर्य असं की संत वेगळे जरी दिसले तरी असायला एकच असतात. अशा दिव्य सत्पुरुषांना, काणे महाराजांना आजच्या दिवशी वंदन करूया. त्यांच्यावर कृपा करणाऱ्या अत्रिपुत्र दत्तात्रेयांचंही स्मरण करून आज वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.